हे बघा, आपण आज बनवणार आहे पुरणपोळी संक्रांती स्पेशल. हे बघा, पुरण इथे शिजून घेतलं, वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर हे पुरण वाटून झाल्यानंतर तळून घेते मी. तुपामध्ये तळून घ्यायचं पुरण छानपैकी. मस्त परतून घ्यायचं एकदम पुरण तेलामध्ये. तुम्ही तेलामध्ये नाहीतर गावरान तुपामध्ये परतून घेऊ शकता. त्यानंतर साखर ॲड केली. हे बघा, मी त्याच्यामध्ये पुरणामध्ये हे बघा तळून घेतलेलं आहे छानपैकी. पूर्ण नंतर मी पीठ मळते पुरणपोळीसाठी. एकदम छान थोडंसं तेल टाकायचं, मीठ टाकलं, पीठ एकदम मऊसर मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बघा तयार केलेलं आहे मी परतलेलं पुरण. ते एका पात्रामध्ये काढून घेतले. हे बघा मी पुरणपोळी बनवते एकदम मस्त. एकदम छानपैकी लाटी करून घ्यायची, जेणेकरून पुरण एकदम असं खोल लाटी करून घ्यायची, जेणेकरून पुरण त्याच्यामध्ये बसेल. थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी त्या लाटीला. गोल 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 फिरून घ्यायची लाटी. हे बघा झालेली माझी लाटी रेडी पूर्णपैकी. गोल करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुरणाचा गोळा घेतला, त्याच्याला छोटंसं मस्त दाबून घ्यायचं पुरण त्या लाटीमध्ये. नंतर पूर्ण कडा त्याच्या बंद करून घ्यायच्या, जेणेकरून पुरण पोळी फुटणार नाही आपली. मस्त गोल 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 हे करून घ्यायचं. नंतर पिठामध्ये घेतलं. हे बघा किती छानपैकी केलेलं आहे मी. मग हे बघा पुरणपोळी छानपैकी लाटून घ्यायची गोल गोल. हे बघा एकदम आल्लत बेलने फिरून एकदम स्लोली लाटून घ्या. एकदम जास्त दबाव देऊ नका त्याच्यावरती. एकदम छानपैकी लाटून घ्यायची. गोल पोळी माझी तयार आहे. हे बघा गोल पूर्ण काटा त्याचे लाटून घेतल्यानंतर मी तव्यावरती टाकली आणि तूप तेल लावून भाजून घेतली. हे बघा किती छानपैकी भाजते पोळी. त्याच्यानंतर तुम्ही तेलही लावू शकता. तुम्हाला जर गावरान तूप आवडत असेल तर गावरान तूपही लावू शकता तुम्ही पुरणपोळीला, तुमच्या चॉईसनुसार. मी तर तेलच लावलं, मला नाही आवडत गावरान तूप. हे बघा दोन्ही कडानी मी पुरणपोळी भाजून घेतलेली आहे. हे बघा किती सुंदर पोळी झालेली आहे माझी तयार. हे बघा फायनली आपली पुरणपोळी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर महाराष्ट्रीयन पुरणपोळीची चॅनलला माझ्या नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रज्ञा रेसिपी चॅनलचं नाव आहे माझं. आवडलं असेल तर नक्की लाईक करा.